नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पूनम माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? तर आय होप तुम्ही सर्व मस्त व मजेत असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. अक्षय या शब्दाचा अर्थच म्हणजे कधीही नाश पावत नाही, ज्यामध्ये सतत वाढच होते, ते कधीही संपत नाही, ते म्हणजे अक्षय. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो. या दिवशी केलेले दान, केलेला जप तसेच पितरांचे पूजन कधीही वाया जात नाही. हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मी व विष्णू यांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर पितरांचे पूजनही केले जाते. या दिवशी जे काही शुभ कार्य करतो त्याचे श्रेष्ठ फल आपल्याला मिळते. तसेच आज अक्षय तृतीया, त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यायचे असते. पितरांनाही आज जल अर्पण करायचे असते. त्यानंतर आपण दारामध्ये छानशी रांगोळी काढून आपल्या ज्या उंबरटा आहे त्या उंबरट्याची छान अशी पूजा करून घ्यायची असते. कारण या उंबरट्यामध्ये जी पवित्रता आहे ते पूर्ण आपल्या घरामध्ये आपल्या सुख समृद्धी भरभराटी आणण्याचे काम करत असते. त्यामुळे आपल्या उंबरट्याला छान असं हळदीचे लेपन करून आज घ्यायचे असते. हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह व वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे प्रत्येक सणावाराला हळदीचे लेपन हे केलेच पाहिजे. तर चला, त्यानंतर मग आता इथे आज अक्षय तृतीया निमित्त छान अशी देवपूजा मला करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मी छान असे सर्व देव घासून घेतले. त्यानंतर छान असा अभिषेक केला व प्रत्येक देव हे त्यांच्या जागेवर छान असे ठेवले व सर्वांना चंदन व चंदनाचा टिळा लावून घेतला. तसेच या दिवशी कुठल्याही कामाची सुरुवात किंवा कुठलीही नवीन वस्तू आपल्याला जर घ्यायची असेल तर यापेक्षा चांगला मुहूर्त हा कुठलाच नाही. तर अक्षय तृतीयाला आपण खरेदी करायला पूर्वी काहीच वाटत नव्हते, पण आता तसे राहिले नाही. म्हणून सोनं चांदी यांचे रेट तर भरपूर वाढले आहे. त्यामुळे आपण तांबे किंवा पितळ यांच्या वस्तूही आपण घेऊ शकतो. कारण या वस्तू आपल्याला देवघरासाठी उपयुक्त ठरतात. तर त्या आवश्यक असेल तर या दिवशी नक्कीच या वस्तू आपण घेऊ शकतो. तसेच इतर नवीन वस्तूही घेऊ शकतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण. तर आपण आपल्या देवाचे नामस्मरण हे रोज केले पाहिजे. तर जे आपल्याला वाटतं ते आपण रोज तर करतोच, परंतु नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की ती कधीच आपल्याला आपल्या आयुष्यात संपू नये अशी वाटत असते. तर त्यामुळे नामस्मरण हे या दिवशी सर्वांनी नक्कीच केले पाहिजे. आणि आजच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण आपल्याला जमेल तेवढं दानधर्म करू शकतो. जेव्हा आपण एखाद्याला काही देतो ना, त्यापेक्षा 10 पटीने ती वस्तू आपल्याकडे येत असते. हा आपल्या ब्रह्मांडाचा म्हणजे निसर्गाचाच नियम आहे. तसेच श्री स्वामी समर्थ म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. तर ते आपल्यासोबत असेल तर या सर्व गोष्टी आपोआपच घडतात. तसेच या दिवशी पितरांची सेवा केली जाते, त्यांचे स्मरण केले जाते. या दिवशी पितरांना जेवू घातले जाते, त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. कारण पितरांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा मानली जाते.
तर छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि अक्षय तृतीया दिवशी ही महत्त्वाची सेवा आहे, ती सर्वजण करतातच. तर मीही ही सेवा आज करते. तर त्यासाठी मी हे मातीचं मडकं आहे ते घेतलं आहे आणि हे मातीचं मडकं म्हणजे आपली सुगड आहे. तर त्याचा वापर मी आज इथे करणार आहे. तर त्यासाठी मी पाटावर थोडीशी अक्षता टाकून घेतली आहे. नंतर या मडक्यामध्ये हळदी कुंकू वाहून घेते आणि या पूजेला सुरुवात करते. तर प्रथम आपण हळदी कुंकू टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडेसे आपले अख्खे तांदूळ असतात ना, ते घालून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्या बाकीच्या काही वस्तूही घालून घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये आपले कॉईन असतात ते, हळकुंड, तसेच विलायची आणि लवंगा, ह्या वस्तू आपण सर्व घालून घ्यायच्या आहेत. तर ह्या आपल्या घरातीलच वस्तू आहेत, त्यामुळे त्या सहज आपल्या घरात उपलब्ध असतातच. तर आता मी हे त्यामध्ये गोमती चक्र व कवड्या, तसेच ही कमळगट्ट्याचे जे मणी आहेत ना, ते घालून घेते. तर या सर्व वस्तू आपण त्यामध्ये घालून घ्यायच्या आणि हे मडकं आहे ते पूर्ण आपल्या तांदळाने भरून घ्यायचं आहे. तर ही एकदम सोपी सेवा आहे, असं काही नाही आहे की खूप अवघड आहे म्हणून. परंतु ही सेवा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नेहमीच करायची, कारण आपण अक्षय म्हणजे तांदूळ, तर या तांदळाची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. तसेच आपल्या आयुष्यात जे सुख समृद्धी तसेच भरभराटी होण्यासाठी मदत होते. तर आज सोनं खरेदी करतात किंवा चांदी खरेदी करतात, परंतु आपल्या घरात आधी सोन्या चांदीच्या वस्तू असतातच. त्यामुळे मी इथे चांदीचा कॉईन ठेवून घेतला आहे आणि त्यावरच माझी जी अंगठी आहे तीही ठेवली आहे आणि मी त्याची पूजा करून घेतली आहे. तर नेहमी सोने चांदी आपण दरवर्षीच खरेदी करू असं होत नाही. तर आपल्या घरातील जे सोने चांदीच्या वस्तू आहेत त्याही आपण त्यांचे पूजन आजच्या दिवशी करून घेतलं तरी चालते. तर अशी ही एकदम साधी सोपी पूजा मी आज केली आहे. तर अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा संपन्न झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.